महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न. 10,531 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ. लोकाभिमुख प्रशासनाचा प्रत्यय. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत महसूल समाधान शिबिर आज शहादा येथे मीरा प्रताप लॉन्स येथे मोठ्या उत्साहात व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात नियोजित वेळेनुसार करण्यात आली. माजी आमदार श्री राजेशजी पाडवी हे अत्यावश्यक शासकीय कामात व्यस्त असल्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या वतीने श्री मकरंद पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले. माननीय श्री अभिजित पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष शहादा नगरपालिका, माननीय श्रीमती माधवीताई पाटील उपनगराध्यक्ष शहादा नगरपालिका यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करून तसेच कैलासवासी नामदार अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे प्रशासनाच्या वतीने वृक्षरोप व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात तहसीलदार श्री संभाजी पाटील शहादा, तहसीलदार श्री दीपक धिवरे तळोदा यांनी महसूल अभियानाची उद्दिष्टे, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि महसूल विभागाच्या नागरिकाभिमुख उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर श्री शिवाजी मोरे उपाध्यक्ष दिव्यांग राष्ट्रीय संघ महाराष्ट्र राज्य यांनी लाभार्थी म्हणून शासनाच्या विविध योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या फायद्याबाबत मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विविध विभागाच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, मंजुरीपत्र, विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. महिला, बालविकास, ग्रामविकास, कृषी, वन, आरोग्य, नगरपालिका, पुरवठा, भूमी अभिलेख, महसूल, एसटी महामंडळ, बचत गट, घरकुल, संजय गांधी निराधार योजना आदी विभागामार्फत विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच बियाणे वाटप, घरकुल लाभार्थ्यांना धनादेश, सिकल सेल रुग्णांना प्रमाणपत्र, बिबट्या हल्ल्यातील जखमींना आर्थिक मदत, गावठाण स्वामित्व सनद, जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारा वाटप तसेच विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी व मार्गदर्शनासाठी स्वतंत्र स्टॉल उभारला. 10,531 लाभार्थ्यांना लाभ. वितरण शिबिरात एकूण 10,531 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना 4,549, राज्य शासनाच्या विविध योजना 2,174, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजना 1,646, केंद्र शासनाच्या योजना 522, घरकुल योजना 524, जिवंत सातबारा मोहीम 278, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना 57, गावठाण स्वामित्व सनद 25, कौटुंबिक वाटणीवरील नोंदणी शुल्क माफी 5, इतर विविध योजना 751 लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक उपविभागीय अधिकारी श्री दीपक गिरासे यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोकाभिमुख उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी जिवंत सातबारा मोहीम, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, गावठाण स्वामित्व सनद, निवासी अतिक्रमण नियमितीकरण, घरकुल योजनांना गती, महिला शेतकरी सक्षमीकरण, महसूल सेवा सुलभीकरण आणि डिजिटल प्रशासन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. शासनाच्या नव्या निर्णयामुळे नागरिकांना महसूल सेवा अधिक जलद, पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. नंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा नागरिकांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करणारा संदेश व्हिडिओद्वारे दाखविण्यात आलाय. माननीय आमदार राजेशजी पाडवी साहेब यांचाही व्हिडिओ संदेश उपस्थितांना प्रसारित करण्यात आला. कार्यक्रमात श्री लक्ष्मण कोडी, ग्राम महसूल अधिकारी खेडदिगर यांनी शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयांचे वाचन केले. यामध्ये महिला शेतकरी दर्जा, जिवंत सातबारा मोहीम, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, घरकुल, गावठाण स्वामित्व सनद, निवासी अतिक्रमण नियमितीकरण यासारख्या महत्त्वाच्या शासन निर्णयाची माहिती देण्यात आली. या निर्णयाचे उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री विष्णू जोंधळे यांनी तर श्री गोकुळ पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवाय तहसीलदार कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. महसूल विभागासह सर्व शासकीय विभाग, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, नागरिक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे महसूल समाधान शिबिर लोकाभिमुख, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनाचे आदर्श ठरले. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.